हाय नमस्कार. तुम्हाला माहिती आहे हे वर्ष निर्मल विसावाने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज टाकायचे असं ठरवून आपण भेटतोय वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून. कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर आपली व्हायला हवी असेल, आपलं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी व्हायला हवं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. त्याच्यामध्ये आपण अनेक अशा गोष्टी बघितल्या आत्तापर्यंत की काय काय घटना, काय काय गोष्टी, कुठल्या कुठल्या आपल्या भावना ह्या आपल्या व्यक्तिमत्वावरती नकारात्मक परिणाम करतात. आज आपण जे बघणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची भावना आहे, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. मग स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, स्वतःच्या ज्ञानावरचा विश्वास, स्वतःच्या कौशल्यावरचा विश्वास. जे काय आपण करू, जे काय आपल्यामध्ये आहे त्या जोरावरती आपण करू शकतो, ही जी भावना आहे, मला एखादी गोष्ट जमू शकते, करू शकते, तो म्हणजे आत्मविश्वास. ह्याविषयी आपण बोलणार आहोत. आता ह्याच्यामध्ये हा विषय आपण बोलतोय आणि मला एकदम पटकन काय जाणवलं तर सध्या धुरंधर चित्रपटाची हवा सगळीकडे आहे आणि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अँगलने त्याची चर्चा करत आहेत. पण माझं मात्र लक्ष गेलं आदित्य धर हे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या पूर्ण लाईफ स्टोरीकडे. का ती लाईफ स्टोरी मला खूप छान वाटली? कारण त्या माणसाने स्वतःवरती विश्वास ठेवला असणार, त्याची बिलीव्ह सिस्टम इतकी स्ट्रॉंग असणार आणि म्हणूनच त्याने हे यश इथपर्यंत मिळवलं असेल. कारण असं आहे की म्हणजे त्याची जी काही स्टोरी आपण वाचली तर बघितलं तर अंडर-19मध्ये त्याला क्रिकेट खेळायचं होतं, पण काही पॉलिटिकल तिथे काही अंतर्गत राजकारणामुळे त्याला ती संधी त्याच्याकडनं हिरावली गेली किंवा त्याला नाही मिळाली ती संधी. त्याच्यानंतर असं झालं की 2006मध्ये मुंबईमध्ये आल्यानंतरसुद्धा त्याने बराच स्ट्रगल केला, पण त्याची स्क्रिप्ट रिजेक्ट केली गेली किंवा दुसऱ्यांना दिली गेली वगैरे असे अनुभव त्याला आले. आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे त्याला असलेला आजार डिस्लेक्सिया. ह्याच्यामध्ये काय असतं तर तुमचं वाचन आणि तुमचं लिखाण या सगळ्यावरती खूप परिणाम होतो. आणि अशी व्यक्ती जिद्दीने चिकाटीने ही स्वतः संवाद लेखक बनते, डायरेक्टर बनते, ही किती मिरॅकलस गोष्ट आहे. पण मग ही मिरॅकलस गोष्ट सहज साध्य झाली असेल का त्या व्यक्तीला? तर नाही. मुळामध्ये त्याने स्वतःवरती विश्वास ठेवला असेल की नाही मी करू शकतो. ह्या सगळ्या अडचणी असेल तरी ह्या सगळ्या अडचणींवर मी मात करू शकतो आणि मला जे हवं आहे ते मिळवू शकतो. आणि मग आतमध्ये सतत झिरपणारा हा आत्मविश्वास त्या माणसाला नक्कीच एक वेगळं बळ देऊन गेला असेल. आणि म्हणून आज धुरंधरचं यश त्याला मिळालेलं आहे. आपल्या बाबतीत सुद्धा अनेक अशा लिमिटेशन्स आपल्या असतात, मानसिकदृष्ट्या असतात, त्याच्यावरती आपण मात करायला हवी म्हणून तर आपण हा एपिसोड बघतोय. पण कधीकधी शारीरिकदृष्ट्या असतात, आजूबाजूच्या परिस्थितीच्या बाबतीत असतात, कधीकधी आपले हात बांधले गेलेले असतात आणि अनेक गोष्टी आपल्याला अशक्यप्राय वाटतात की नाही हे शक्यच नाही, मी कुठे, किंवा केवढी मोठी अडचण आहे, मला कसं शक्य आहे माहिती. तर अशा वेळेला स्वतःवरती विश्वास ठेवून नाही मी एक दिवस यशस्वी होणार आहे आणि माझ्यामध्ये हे गुण आहेत, त्या गुणांच्या जोरावरती मी नक्की यशस्वी होईन, किंवा माझ्यामध्ये जे नाही आहे ते मी मोकळेपणाने स्वीकारून मी त्याच्यावर काम करेन. तुम्हाला माहिती दुसरी एक गोष्ट अशी छोटीशी सांगते की एकदा एका हत्तीचे असे सगळे बांधून ठेवलेले होते आणि एका मोठ्या हत्तीच्या पायामध्ये एक छोटीशी साधी दोरी बांधलेली दिसली. तर त्या माहूताला त्या माणसाने, ज्याने हे बघितलं, त्याने विचारलं, अरे एवढ्याशा साध्या दोरीने तू हत्ती बांधून ठेवला आहे, तर हा केव्हाच सुटून निघून जाऊ शकतो की? तो म्हणाला नाही, ही त्याची बिलीव्ह सिस्टीम झाली आहे. काय झालं, लहान ते पिल्लू होतं की नाही तेव्हापासून ते माझ्याकडे, तेव्हा ना त्याला साखळदंडाने त्याचा पाय बांधून ठेवलेला असायचा. तर त्याला काय त्याची शक्ती कमी पडायची आणि त्याला काय तो साखळदंडातून बाहेर पडणं शक्य नव्हतं. म्हणून काय झालं, हळूहळू त्याने असं गृहीत धरलं की माझ्याच्याने काही इथनं हलणं, जागेवरनं शक्य नाही, या जागेवरनं मी बाहेर पडू शकत नाही, मला इथेच उभं राहायला पाहिजे. मग तो मोठा झाला, आता खरं तर त्याची ताकद वाढली, तरीसुद्धा त्याची जी विश्वास होती किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दलचा भ्रम होता तो तसाच राहिल्यामुळे आता नुसती साधीशी दोरी बांधली तरीसुद्धा तो तिथनं हलत नाही. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती, ही सगळी जी स्वतःबद्दलची आपल्या कन्सेप्ट असतात, स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास असतो, त्या सगळ्या भावनांना आपल्या नकळत डेव्हलप होतात. आपली बिलीव्ह सिस्टीम आपल्या नकळत आपल्याला गाईड करते आणि म्हणून
जरा थांबा. हा एपिसोड नुसता बघून तुम्ही अजिबात दुर्लक्षित करू नका. तर व्यवस्थित ऐका, परत परत ऐका आणि स्वतःला विचारा काही प्रश्न की काय तुला काय असं वाटतंय, कठीण वाटतंय आणि तुला का असं वाटतं की ही गोष्ट मला जमणार नाही, जमू शकेल. आणि अर्थात तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमीप्रमाणेच एखाद्या भावनेकडे, एखाद्या गोष्टीवर ज्याच्यावर काम करायला हवं आहे तेवढीच आम्ही सांगून मोकळं होत नाही. तर त्याचबरोबर आम्ही तुम्हाला अशी मेडिटेशन्स ऐकायला देतो की जी केवळ ऐकून तुम्ही हा आत्मविश्वास मिळवू शकता. तर आपल्या चॅनलवरती बरीच अशी मेडिटेशन्स आहेत. एक म्हणजे 1 जानेवारी 2026ला जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता आम्ही मेडिटेशन टाकलेलं आहे ते तुम्ही ऐकू शकता. किंवा कॉन्फिडन्स वाढण्याकरता टाकलेलं आहे मेडिटेशन ते तुम्ही ऐकू शकता. स्वतःवर प्रेम म्हणून एक मेडिटेशन आहे ते तुम्ही ऐकू शकता. अशी कितीतरी मेडिटेशन्स आहेत जी तुम्ही नुसतं वेगवेगळ्या प्रकारे स्क्रोल केलं आणि वेगवेगळ्या इमोशन्स टाकल्यात तर तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतील. त्यामुळे स्वतःची बिलीफ सिस्टीम ही स्ट्रॉंग करा, स्वतःच्या प्रगतीकरता वापरा आणि त्याच्याकरता आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आणि हो अर्थातच हे सगळं मनामध्ये असणार आहे. मनाची भावना आहेत ह्या सगळ्या. त्यामुळे जोपर्यंत आपण सूक्ष्मपणे मनाच्या या भावनिक ऊर्जेवर, इमोशनल मेमरीजवरती काम करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट आउटर साईडला दिसणार नाही, आपल्या व्यक्तिमत्वात दिसणार नाही. त्यामुळे जरूर मेडिटेशन ऐकून स्वतःच्या प्रगतीकरता एक पाऊल पुढे टाका. धन्यवाद.